गायीचं दर्शन कुठून घेतलं पाहिजे? मागून घेतलं पाहिजे बरं का. पुढून जर गायीचं दर्शन घेतलं तर ते आपल्याला ते पावन होते असं म्हणतात. त्याचं कारण काय कोणाला माहिती आहे का? एक जुनी कथा आहे बघा. गायीला का शाप दिला होता? कोणी दिला होता? का दिला होता? काय झालं, एक वेळेस ब्रह्मदेव आणि विष्णू एका ठिकाणी असे बसलेले असतात. तर काय होतं, दोन एखादे व्यक्ती आपल्या लेवलचे दोन व्यक्ती ज्यावेळेस बसतात त्यांच्यामध्ये काय ते कॉम्पिटिशनच लागतं बघा. तू मोठा का मी मोठा मोठ. तर ब्रह्मदेव काय, ब्रह्मदेवाचे बड्या काय मानतात की म्हणे विष्णू म्हणे माझ्या एवढा श्रेष्ठ कोणीच नाही म्हणे या जगामध्ये. ते म्हणे कसं काय? तर म्हणे ते म्हणे की बघ म्हणे मी एवढी सृष्टी निर्माण केली, एकही व्यक्ती एक सारखं दिसत नाही म्हणे. म्हणजे या जगामध्ये आता बघा तुम्ही, खरी गोष्ट आहे की एकही व्यक्ती या जगात सारखं दिसत नाही, असे त्यांच्या बड्या असतात. हे पण विष्णू पण बोलू लागले, त्यांचा वाद सुरू झाला दोघांचा. वाद सुरू झाला तर तो काही आठ पण आता दोघांचा वाद सुरू झाला नाही की जर तो समजा आपल्या आटोक्यात नाही यायला लागला तर त्याला एक काय माध्यम असतं बघा, त्याला वाट असते काय की तो पंचाकडे न्यायचा. बरोबर? तुमच्या गावात आहे का पंच वगैरे? नाही का? तुमच्या गावात वाद होत चला विठ्ठल विठ्ठल. तर तो पंचाकडे न्यायचा बघा. तर काय होतं की पंच म्हणून तिथे कोण असते? शिवशंकर असते, महादेव. महादेवाकडे जातो. तर महादेवांना ते सर्व गोष्टी सांगते, असं जे काय घडलं ते. महादेव म्हणाले तुमच्यात जे कोणी श्रेष्ठ आहे ते मी ठरवलं म्हणे, तुम्ही काही ठरवू नका. तर महादेव काय ते म्हणजे बरं ठीक आहे मग. ते म्हणे आता मी तुम्हाला दोघाला एक एक काम देतो म्हणे, तुम्ही जे काम जर पूर्ण केलं तर तुम्ही श्रेष्ठ. ते म्हणे बरं बरं सांगा म्हणे. तर ब्रह्मदेवाकडं महादेव काम देतात. जा म्हणे तुम्ही माझा मुकुट शोधून आणा म्हणे. आणि विष्णूकडे देतात की तुम्ही माझ्या पायातले जे चपला असतात म्हणे, चपला वगैरे तुम्ही शोधून आणा म्हणे. मग ब्रह्मदेव काय करते? सर्व पाताळ हिंडते जिकडे तिकडे तिकडे. त्या ब्रह्मदेवाला काही सापडतच नाही. ब्रह्मदेव फिरता फिरता अक्षरशः म्हातारा होते, परंतु त्याला काही मुकुट सापडत नाही. महादेव खूप फिरते, महादेव फिरता 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 थकून जाते आणि थकल्यामुळे काय करते? परत येते बघा. ते म्हणते आपलं विष्णू जाते पाहायला. ते म्हणते महादेवा आम्हाला मला काही सापडला नाही म्हणते त्यांची चपला वगैरे. सापडला नाही म्हटल्यावर त्यांचा तिथे विषय संपतो. पण जो ब्रह्मदेव असतो जरा हुशार असतो पहिल्यापासून. मग तो काय करतो म्हणे आता आपल्याला जायचं जर म्हणे, पण आता काय करावं, खाली हात कसं जायचं आहे की नाही. मग खाली हात जायचं नाही तर तो काय करतो? गायला नाव देतो बघा. गायला म्हणतो तू काय कर, खोटी साक्ष दे, माझ्यासोबत चाल. गाय काही देत नाही, पण गायला जरा थोडं गोड 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 बोलून तो गायला घेऊन जातो. आणि गाय काय करते, तिथे जाऊन खोटी साक्ष देते. त्यावेळेस महादेव त्याला शाप देतो त्या गायीला. म्हणून गायीचं तोंड हे म्हणजे मुखातून अपवित्र आणि मागून पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा, म्हणजे गाय सुद्धा संतांच्या तुलनेमध्ये कमी पडते. कारण संतांचं जे अंग असतं ते कसं असतं माहिती का? सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. म्हणजे संतांचे जे अंग असतं ते पूर्ण प्रकारे पूर्ण निर्मळ असतं. म्हणजे संतांच्या तुलनेमध्ये गाय सुद्धा कमी पडते. म्हणून या अभंगामध्ये संतांचेच उपकार महाराजांनी मानलेले.